काय तुम्हाला सुद्धा वाटतं हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्या घरी बनवू शकत नाही? तर चला मग आज आपण एकदम घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल एग बटर मसाला घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. एकदम घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा एग बटर मसाला बनवण्यासाठी येथे मी 4 अंड्यांना उकडून घेतले आहे. अंडे उकडून झाल्यानंतर अंड्यांची साल काढून आता आपण या अंड्यांना अशा प्रकारे कट करून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण संपूर्ण अंड्यांना अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे अंडे कट करून घेतल्यामुळे तुमची ग्रेव्ही अंड्यांच्या मध्येपर्यंत जाते व भाजी खाताना छान अशी लागते. अंडे कट करून झाल्यानंतर आता आपण या अंड्यांना फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. तेल टाकून झाल्यानंतर आता आपण या पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊ. तेल व बटर छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण या तेल व बटरमध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व चवीपुरते मीठ टाकून घेऊ. संपूर्ण मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये उकडून कट करून घेतलेले अंडे टाकून घेणार आहोत. आता आपण या अंड्यांना या मसाल्यासोबत 2 मिनिटं चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. दोन मिनिटांनंतर आता आपले अंडे छान असे फ्राय झाले आहेत. आता आपण हे अंडे या पॅनमधून काढून घेऊ. अंडे पॅनमधून काढून झाल्यानंतर आता आपण भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याच पॅनमध्ये अजून 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊ. तेल टाकून झाल्यानंतर आता आपण त्या पॅनमध्ये अजून 1 टेबलस्पून बटर टाकून घेणार आहोत. तेल व बटर टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 2 लवंग, 2 मिऱ्या, 1 स्टार फूल, 2 सुक्या लाल मिरच्या. आता आपण या मसाल्यांना 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद हे मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 काजूचे तुकडे, त्याचसोबत 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व 2 मिनिटं या कांद्याला आपण चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. दोन मिनिटं कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण आपल्या टोमॅटोला लवकरात लवकर छान असा मऊसूतपणा येण्याकरता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आपल्या या ग्रेव्हीला छान असा कलर येण्याकरता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 5 मिनिटांकरता या कांदा व टोमॅटोला छान असं तळून घेऊ. 5 मिनिटं कांदा व टोमॅटो चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकून घेतलेले सर्व मसाले काढून घेणार आहोत. कांदा व टोमॅटोमधील सर्व मसाले काढून झाल्यानंतर आता आपण या कांदा व टोमॅटोला चांगल्या प्रकारे थंड करून याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ. मिक्सरमध्ये कांदा व टोमॅटोची पेस्ट करून झाल्यानंतर आता आपण ग्रेव्ही बनविण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून बटरसुद्धा टाकून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत पनीर बटर मसाला व चिकन बटर मसाला याच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपले तेल व बटर छान असे कडकडीत गरम झाले आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचसोबत 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत.
आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली कांदा व टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत. संपूर्ण पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या पेस्टला या कांद्यासोबत 2 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ. जर तुम्हा सर्वांना माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 मिनिटं ही पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून किचन किंग मसाला, त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवताना व अंडे फ्राय करताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे, म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 ते 3 मिनिटं हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ. दोन ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या ग्रेव्हीला छान असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. येथे पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत. पाच ते 6 मिनिटांनंतर आता आपण ग्रेव्हीवरचे झाकण काढून घेऊ व आता आपण या ग्रेव्हीमध्ये भाजून घेतलेली कस्तुरी मेथी टाकून घेऊ. कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण या ग्रेव्हीमध्ये 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेऊ. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरगुती दुधाच्या साईला चांगल्या प्रकारे फेटून त्याचा वापर केला तरी चालेल. फ्रेश क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली अंडी टाकून घेऊ. अंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या ग्रेव्हीवर झाकण ठेवून 2 मिनिटं ही ग्रेव्ही अंड्यांसोबत चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपण आपल्या भाजीवरचे झाकण काढून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी बनवून तयार आहे. रेस्टॉरंट स्टाईल तयार होणारी एग बटर मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.